मूळ संकल्पना वजाबाकी 4 वजा 3 4 वजा 3 बरोबर किती येतील? 4 वस्तू आपण घेऊ 4 साठी 1 2 3 4 4 वस्तू घेतल्या. आता त्यामधून आपल्याला 3 वस्तू काढून टाकायच्या. 3 वस्तू आपल्या त्याच्यावरती आपण काट मारूया. 3 वस्तूवर आपण काट मारूया. 1 2 3 1 2 3 3 वस्तू आपण आता काढून टाकल्या. म्हणजे शिल्लक किती राहिले ते पाहू. तर शिल्लकमध्ये आपल्याला एक गोल शिल्लक राहिलेला दिसतोय. म्हणजे 4 वजा 3 जर आपण केलं तर एक वस्तू आपल्याला शिल्लक राहिलेली दिसते. म्हणजेच 4 वजा 3 बरोबर 1 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? म्हणजेच प्रश्नचिन्ह बरोबर 5 वजा 2 5 वजा 2 बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या बरोबर 5 वजा 2 हे त्याचं उत्तर आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. 5 वजा 2 1 2 3 4 5 5 वस्तू घेतल्या. आता आपण त्यामधून 2 वस्तू काढून टाकू, वजा करू. 1 2 1 2. आता शिल्लक वस्तू ज्या राहिल्या त्याला आपण चौकोन करून घेऊ. शिल्लक वस्तूला आपण चौकोन करून घेऊ. म्हणजे आपल्या लक्षात येईल किती वस्तू शिल्लक राहिल्यात. 5 वजा 2 बरोबर किती शिल्लक राहिले? 1 2 3 3 वस्तू या ठिकाणी शिल्लक आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच 3 बरोबर 5 वजा 2 हे त्याचं उत्तर येत आहे. आणि 5तून 2 गेले म्हणजे 3 या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपण लिहू. 5 वजा 2 बरोबर 3 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. 5 वजा 2 बरोबर 3.